चांदीचा उंबरा सोन्याचा कळस दिव्य मंदिरांची बांधणी ज्यांच्या काळात झाली त्या शिलाहारांची राजधानी म्हणजे ठाणे शहर. पूर्वीचं या शहराचं नाव म्हणजे श्रीस्थानक. ठाणे म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांचा संगम. या शहरातनं फिरताना आपल्याला वारंवार त्याची प्रचिती येत असते. मंडळी, तलावांचं शहर अशी ही या शहराची गडद ओळख आहे बरं का. आणि त्यातलाच हा एक मासुंदा तलाव ठाणे रेल्वे स्टेशन जवळचा आबालवृद्धांचा आवडता भाग आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कौपिनेश्वर मंदिरात. ठाण्याच्या प्रसिद्ध अशा मासुंदा तलावाच्या भोवतालाचं या तलावाच्या पाण्यात जसं प्रतिबिंब पडतं ना, तसंच ते ठाणेकरांच्या मनातही पडतं. आणि याच तलावाजवळ आहे ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर. हे शिवमंदिर असून ते ठाण्याचे संरक्षक देवही आहेत. मंडळी, या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं 5 फूट उंचीचं शिवलिंग आणि विशाल देखणं असं नंदीचं शिल्प. आणि म्हणूनच राज्यभरातले भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ असलेल्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. पण तरीही मंदिराच्या आवारात आलं की आपल्याला प्रसन्न शांतता अनुभवता येते. जांभळी नाका आणि मासुंदा तलावाच्या बाजूनं अशी 2 प्रवेशद्वारं आपल्याला मंदिराच्या आत नेतात. आत प्रवेश करताच स्वतंत्र मंदिरात भव्य नंदी आपलं लक्ष वेधून घेतो. त्याला विविध अलंकारांनी सजवण्यात आलंय. हा भव्य नंदी त्याच्या देखण्या डौलानं कायम लक्षात राहतो. तिथूनच आपल्याला मुख्य गाभाऱ्यातल्या भव्य अशा शिवलिंगाचं दर्शन होतं. या गाभाऱ्यात 5 फूट उंचीचं
आणि 12 फुटांचा घेर असलेलं शिवलिंग आहे. मंडळी, इथली शंकराची पिंड तिळातिळाने मोठी होते अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराचा परिसर मोठा असून इथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. मंदिराचा आवार अतिशय मोठा आहे. त्यात पिंपळासारखी झाडं असल्याने आपण शहरात आहोत असं वाटतच नाही. मंदिराच्या गाभाऱ्याचा घुमट पेशवेकालीन आहे. आवारात फरशी टाकली आहे. श्रावणी सोमवारी तर हजारोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी दिवा मार्ग दाखवतो. तेलवात प्रकाशाचा प्रदेश खुला करते, उजेड पेरते. देव आणि मानव यांच्यातला दानवरूपी अंधार दूर करते पितांबरी दीपशक्ती अर्थात दिव्याचं तेल. मंडळी, खास पूजेतील दिव्यासाठी तिळाच्या तेलाचा समावेश असलेल्या पितांबरी दीपशक्ती तेलाची निर्मिती करण्यात आली आहे. पूजेत तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील दोष आणि दुष्ट शक्तींचा नाश होतो. शिवाय पितांबरी दीपशक्ती तेलामुळे दिवा अधिक वेळ तेवत राहतो, काजळी धरत नाही आणि धूरही कमी होतो. या तेलामध्ये लॅव्हेंडर फुलाचा सुगंध समाविष्ट असल्यामुळे दिवा लावल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अशी प्रार्थना आपण करतो. देवाच्या दरबारात तसं मागणं मागतो आणि हे मागणं पूर्ण करण्यासाठी खास पूजेच्या दिव्यासाठी तयार केलेलं पितांबरी दीपशक्तीचं तिळाचं तेल कटिबद्ध आहे. श्रावणात प्रत्येक सोमवारी तसंच इतर दिवशीही मंदिराची विशेष सजावट केली जाते. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण होते. शेकडो किलो फुलांचा वापर या मंदिराच्या सजावटीसाठी केला जातो. गाभारा, सभामंडप हे देखील फुलांनी सजवले जातात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भरला जाणारा वाडी सोहळा. अनेकदा इथे बर्फाची वाडी भरते आणि श्रावणी सोमवारासाठी गाभारा सजवण्याची तयारी रविवारी रात्रीपासूनच सुरू होते. मंदिराच्या परिसरात शीतला देवी, कालिका माता, दत्तात्रेय, हनुमान, श्रीराम, विठ्ठल रखुमाई, उत्तरेश्वर, पंचमुखी महादेव मंदिर, म्हसोबा, मारुती, गणपती, कल्पवृक्ष, वसिष्ठ आणि गरुड मंदिर अशी 12 मंदिरं आहेत. या विविध देवतांची लहान मंदिरं असल्याने दत्त जयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र असे उत्सव साजरे केले जातात. ठाण्याची दुर्गेश्वरी अशी ओळख असलेल्या टेंभिनाका देवीचं राजकीय महत्त्व आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेला इथला नवरात्रोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. 1978 सालापासून या उत्सवाची सुरुवात झाली. मंडळी, ठाण्याचं कला आणि संस्कृतीचं जग अनेकांनी झळकत ठेवलंय.
निवृत्तीनाथ रावजी पाटील म्हणजेच पी सावळाराम हे लोकप्रिय गीतकार ठाण्याचे नगराध्यक्ष होते. यावरून इथल्या साहित्य आणि संस्कृतीची ओळख पटते. डबिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेले उदय सबनीस हे लोकप्रिय अभिनेते, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखले जात असलेल्या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी नाटकंही लिहिली आहेत. मंडळी, ठाण्याचं कला आणि संस्कृतीचं जग अनेकांनी झळकत ठेवलंय. 1760 मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे भव्य दगडी मंदिर उभं केलं. 1897 मध्ये ठाणेकरांनी 8,000 रुपये लोकवर्गणी जमा करून या मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर 1973 मध्ये योगाचार्य का.बा. सहस्त्रबुद्धे यांनी या मंदिराच्या प्रांगणातच योगासनांचा पहिला वर्ग सुरू केला. मंडळी, 1977 मध्ये या मंदिराच्या ट्रस्टतर्फे धर्म, तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयांवरील पुस्तकांसाठी ज्ञानकेंद्र वाचनालय सुरू करण्यात आलं. या मंदिराच्या प्रांगणात असलेलं ग्रंथ मंदिर हेही या प्रांगणाचं आणि या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. मंडळी, या ग्रंथ मंदिरात तब्बल 10,000हून अधिक ग्रंथांचा साठा आहे. तर मंडळी, असं हे ठाण्याचं सुप्रसिद्ध ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिर, ज्याची ठाणेकरांवर सदैव कृपा आहे.